गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि या प्रकरणात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्यातल्या घडामोडींना वेग आलाय। मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे सध्या गृहमंत्र्यांच्या भेटीला गेलेत असं कळतंय। हायकोर्टाने निकाल दिला आणि त्यांची याचिका परमबीर सिंग यांनी कोर्टात जी याचिका दाखल केलेली होती आणि या संदर्भात ज्या घडामोडी घडतायत त्या सगळ्याचे अपडेट्स आता आपण न्यूज 18 लोकमतवर बघतो आहोत। हेमंत नगराळे आता अनिल देशमुख यांच्या भेटीला रवाना झाल्याची माहिती सध्या कळते आहे। आता सीबीआय या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करणार असल्याचं स्पष्ट झालंय। प्रफुल्ल साळुंखेंकडून अधिक अपडेट्स घेणार आहोत। प्रफुल्ल, आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स। रेणुका, आता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे जे आहेत ते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानावर दाखल झालेले आहेत। कारण न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की सीबीआय कडे हे संपूर्ण प्रकरण देण्यात यावं आणि त्याचबरोबर 15 दिवसात या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर संपूर्ण घडामोडींना या ठिकाणी वेग आला आहे। आणि एकूण काय भूमिका प्रशासकीय पातळीवर घेतली जाऊ शकते या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आता मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे जे आहेत ते गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचलेत आणि एकूण संपूर्ण भूमिकांसंदर्भात चर्चा या ठिकाणी दोघांमध्ये होऊ शकते। प्रफुल्ल, साधारण किती वेळापासून ही बैठक ही मीटिंग सुरू आहे किंवा याविषयी आणखीन काही तपशील कळू शकलाय? रेणुका, आता 2 मिनिटांपूर्वी हेमंत नगराळे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता थोड्या वेळात त्यांची आणि गृहमंत्री यांची चर्चा जी आहे ती सुरू होईल। प्रफुल्ल, अत्यंत वेगवान अशा घडामोडी घडतात असंच म्हणायला हवं, कारण एकीकडे हायकोर्टाने दिलेला निकाल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील कदाचित भेटी होत आहेत आणि जयंत पाटील कदाचित आज मुंबईत पोहोचतात असं देखील म्हटलं जात आहे। पण अशा परिस्थितीमध्ये कोणत्या माध्यमांचा किंवा कोणत्या पर्यायांचा या सगळ्या केसमध्ये विचार होऊ शकतो? इतर राज्यांमध्ये देखील अशा काही केसेस घडल्यात किंवा त्याचे काही रेफरन्सेस याला लागू पडताना दिसतात? इतका मोठा समज चेंज ओव्हर होणार असेल तर जर आपण रेणुका पाहिलं तर राज्य सरकारनं पश्चिमच्या पार्श्वभूमीवर एक मागे निर्णय घेतला होता की जर केंद्राची सीबीआय सारखी एजन्सी महाराष्ट्रातून तपास करायचा असेल तर त्याला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल। पण तो निर्णय जो आहे तो संपूर्णपणे थेट या ठिकाणी सीबीआयने एंट्री करू नये या संदर्भातला होता। पण आता उच्च न्यायालयाने सीबीआयला या चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे कुठेतरी आता हा तपास जो आहे तो राज्य सरकारला द्यावा लागेल अशी माहिती जी आहे ती कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता एकूण या प्रकरणावर काय भूमिका राज्य सरकारच्या वतीने घेतली जाईल या संदर्भातच आता ज्या घडामोडी घडत आहेत। कारण प्रशासकीय पातळीवर आता पोलीस आयुक्त आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता दुपारी सर्व जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते देखील संध्याकाळी भेटतील। त्यानंतर राज्य सरकारने काय भूमिका घ्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील। धन्यवाद। आणि म्हणून क्षणाक्षणाचे अपडेट्स प्रफुल्ल तुमच्याकडून घेत राहणार आहोत। आताची महत्त्वाची माहिती जी प्रफुल्ल साळुंखे यांनी दिली ते म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी तिथे दाखल झाल्याचं कळतंय। आणि आता बातमी सविस्तर आपण बघणार आहोत। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याबद्दल आज हायकोर्टात निर्णय देण्यात आला। आरोपांची सीबीआयनं प्राथमिक चौकशी करावी आणि त्याचा अहवाल 15 दिवसाच्या आत द्यावा असे आदेशच आज देण्यात आले। याचा पूर्ण तपास करायचा की नाही याचा निर्णय हा सर्वस्वी सीबीआयचे संचालक घेतील असंही आज हायकोर्टानं स्पष्ट केलंय। अनिल देशमुखांविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह घनश्याम उपाध्याय आणि मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती। डॉक्टर जयश्री पाटील यांनी रिट याचिका दाखल केलेली होती। या सगळ्या याचिका आज कोर्टानं निकाली काढलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं म्हटलं जातं। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे सीबीआयनं 15 दिवसात या सगळ्याचा अहवाल द्यावा असं आज हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या याचिका आज निकाली काढण्यात आल्या। Sir, how do you react to the High Court? No, I have no comments. I have no comments. Sir, it's a relief for you to. No, I have no comments to make on this. Do you believe that the truth will come out, sir? No comments. No comments. The investigation has been given to CBI, sir. No comments. No comments. Sir, CBI has to submit the report in 15 days, sir. So this was Parambir Singh who was saying that he doesn't wish to comment as of now. This matter is sub to this. Remember, Mr. Parambir Singh had written a letter to. Some allegation on the Sir, how do you react to the High Court? No, I have no comments. I have no comments. Sir, it's a relief for you to. No, I have no comments to make on this. Do you believe that the truth will come out, sir? No comments. No comments. The investigation has been given to CBI, sir. No comments. No comments. Sir, CBI has to submit the report in 15 days, sir.
So this was Pradeep Singh who was saying that he doesn't wish to comment as of now since matter is sub judice. Remember, Mr. Pradeep Singh had written a letter to Chief Minister and said that प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केलाय पण सध्या मला याविषयी काही बोलायचं नाही, बोलणं टाळलेलं आहे परमबीर सिंग आणि त्यानंतर ते रवाना झालेले आहेत तिथून. पण या मुंबई हायकोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शरद पवार नुकतेच रुग्णालयातून घरी गेले, त्यांना त्रास देण्याची आमची अजिबात इच्छा नाही, पण राष्ट्रवादीतले निर्णय पवार साहेबच घेतात, त्यामुळे नैतिकतेचा मुद्दा म्हणून तरी देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे असं आज फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचं मौन या सगळ्या प्रकरणात आश्चर्यचकित करणारं आहे असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले. माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या केसमध्ये जी काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्यात माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला डायरेक्टिव्ह दिलाय की 15 दिवसामध्ये त्यांनी प्राथमिक चौकशी प्रिलिमिनरी इन्क्वायरी पीई कंडक्ट करावी आणि त्या पीईतनं जे काही बाहेर येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई त्यांनी करावी. तसंही सीबीआयमध्ये पहिल्यांदा पीई केली जाते आणि पीई मध्ये जर कुठला ऑफेन्स आढळला तर मग ऑफेन्स रजिस्टर केला जातो आणि पुढची कारवाई केली जाते. त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय इन्क्वायरीच आता माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुलीचं काम जे सरकारच्या आशीर्वादानं आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं होत होतं किंवा सरकारच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या आशीर्वादाने होत होतं, आज एक प्रकारे त्या संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचं पाऊल हे माननीय उच्च न्यायालयाने उचललंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारा हा जो काही मधला कार्यकाळ झालेला आहे, आता निश्चित त्याचं सत्य बाहेर येईल आणि मला असं वाटतं की या निर्णयानंतर तरी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ते जर ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्ट मत आहे. मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाने सीबीआय इन्क्वायरी सांगितल्यानंतर आणि त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांच्या विरुद्ध अशी इन्क्वायरी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहणं हे सर्वथा अयोग्य ठरेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, चौकशी फेस करावी. चौकशीतनं ते नीट बाहेर पडले तर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं, त्याकरता कुणाची ना नसेल. पण आता मात्र ही केवळ राजकीय मागणी राहिलेली नाही, राजकीय पक्षांची मागणी राहिलेली नाही, तर सीबीआयने या संदर्भात आता चौकशी सुरू करण्याचे आदेश हे स्वतः माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे हा राजीनामा या ठिकाणी उचित ठरेल. मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाच्या हे लक्षात आलं ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांना विचारलं की तुम्ही तक्रार का नोंदवली नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तक्रार नोंदवली आणि त्याचा फॉलोअप घेतला पण माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यावेळी माननीय मुख्य न्यायाधीश महोदय यांनी स्टेशन डायरी मागवली आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत स्टेशन डायरी येणार नाही तोपर्यंत मी माझं पोट उठणार नाही. आणि स्टेशन डायरी घेऊन यायला वेळ लागत होता. शेवटी तिथले पीआय आले आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही स्टेशन डायरीमध्ये नोंदच घेतलेली नाही, आम्ही केवळ इन्व्हर्ट रजिस्टरला ते ठेवलेलं आहे. आणि त्यातनं कोर्टाच्या लक्षात आलं की या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पोलिसांवर दबाव राहणार आहे. साधी तक्रार जे स्टेशन डायरीत घेत नाहीत ते कशा प्रकारे या तक्रारीची इन्क्वायरी करू शकतील आणि म्हणून अतिशय योग्य निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने घेतलाय आणि ही संपूर्ण तक्रार सीबीआयकडे वर्ग केली आहे. मला असं वाटतं की
पवार साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण साधारणपणे ते एक मोठे नेते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे पक्षाचे मोठे नेते असतात ही त्यांची जबाबदारी असते की नैतिकता त्या पक्षाने पाळली पाहिजे, ती टिकवली पाहिजे. आतापर्यंत किमान हे म्हणायला स्कोप होता की कोर्टाने कुठे आदेश दिला, पण आज कोर्टानेच आदेश दिलेला असल्यामुळे आता खरं म्हणजे सर्वांच्या नजरा माननीय पवार साहेबांकडे लागतील. खरं म्हणजे पवार साहेब आता विश्रांती घेत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास द्यायची आमची कोणाची इच्छा नाही आहे. पण मला असं वाटतं की शेवटी त्या पक्षामधला निर्णय हा पवार साहेबांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आपण बघतोय विरोधी पक्षनेत्यांची ही प्रतिक्रिया आणि यानंतर थेट जातोय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय नैतिकतेचा मुद्दा धरून तरी आता देशमुखांनी राजीनामा द्यावा असं आता विरोधी पक्षांचं म्हणणं आहे, पण एकूणच या सगळ्या प्रकरणाचे काय राजकीय परिणाम किंवा पडसाद उमटू शकतात असं वाटतं? तुमच्या प्रतिनिधींचा आवाज पोहोचू शकत नाही, पण आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय. चौकशी होईपर्यंत तरी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधी पक्षनेत्यांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच ही मागणी केलेली होती. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, स्टुडिओतून आवाज पोहोचू शकतोय? मुद्दा असा आहे की हो हो या सगळ्यामध्ये म्हणजे एकीकडे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं तर म्हटलं जात आहे, पण या सगळ्याचे राजकीय परिणाम किंवा राजकीय पडसाद काय उमटू शकतात असं वाटतं किंवा त्या संदर्भात काही चर्चा? गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा परमवीर सिंग यांचं लेटर बॉम्ब आलं होतं त्यावेळेस अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला पाहिजे, घेतला पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अभय दिलेलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तीच लाईन मेंटेन केली आणि हे प्रकरण काहीसं मागे पडले की काय असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा आज नवीन एक राजकीय वादळ आलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं परमवीर सिंग आणि इतर चौघांनी ज्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या याचिका निकाली काढलेल्या आहेत आणि त्याच्यावर निर्णय देताना आता सीबीआयनं 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अनिल देशमुख यांची अडचणीत भर पडलेली आहे, त्याच्यात वाढ झालेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर पकडू लागलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपण बघतोय की राज्य सरकार अडचणीत आलेलं आहे. मग ते संजय राठोडचं प्रकरण असेल किंवा कारमायकल रोडवर जी स्फोटकं सापडली होती त्यात API सचिन वाझे यांना झालेली अटक असेल आणि त्यानंतर परमवीर सिंग यांच्या बदलीनंतर त्यांनी जे लेटर लिहिलेलं होतं मुख्यमंत्र्यांना त्यांना राजकीय क्षेत्रात खूप मोठी खळबळ माजलेली होती. आणि आज हायकोर्टाने देखील निकाल देताना असंच म्हटलेलं आहे की ही घटना अभूतपूर्व आहेत. परमवीर सिंग यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत हे देखील त्यांनी म्हटलंय. आणि त्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार केली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाने दिली स्टेशन डायरी मागितली होती त्यामध्ये या गोष्टीची नोंदच कुठे नव्हती करण्यात आलेली. आणि ही गोष्ट त्याचं निरीक्षण त्यावेळेसच हायकोर्टाने नोंदवलेलं होतं आणि त्यावेळेसच साधारणतः कुणकुण अनेकांना लागली होती. कदाचित ह्या गोष्टीमध्ये CBI इन्क्वायरी लागेल आणि ललिता कुमारीचं जी केस आहे त्या जजमेंटचा आधार घेऊन आता हायकोर्टाने थेट आदेश दिलेले आहेत CBI इन्क्वायरीचे. त्यामुळे निश्चितपणे राज्य सरकारचा एक महत्त्वाचा मंत्री अनिल देशमुख जे मंत्री आहेत अनिल देशमुख त्यांच्यावर आता पुन्हा एकदा राजीनाम्याची टांगती तलवार आहेत. राजकीय उलथापालथी देखील आहेत. भारतीय जनता पक्ष या संदर्भात अतिशय आक्रमक भूमिका घेणार आहे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. पण पुन्हा एकदा राज्य सरकार हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलं असंच म्हणावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय या घडामोडी घडतायत एकीकडे आणि याविषयीचे अधिक तपशील आपण घेतोय, पण त्या दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर आता राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय निरुपम यांनी केली आहे. बघूयात ते काय म्हणाले. का नहीं है कि ये जो प्रकरण जिसको महाराष्ट्र सरकार खुद हल करने देखिए हमारे यहाँ हमारे देश में एक व्यवस्था है कि किसी भी स्टेट में अगर CBI की इंक्वायरी लगनी है तो 2 आधार पर हो सकता है, या तो राज्य सरकार हाँ बोले या फिर हाईकोर्ट आदेश दे. तो जब हाईकोर्ट ने आदेश दिया है तो निश्चित तौर पर CBI इंक्वायरी लगेगी. और अगर महाराष्ट्र सरकार में बैठे लोग इस पूरे घोटाले में या हफ्ता वसूली के रैकेट में शामिल नहीं है तो उनको कोई एतराज नहीं करना चाहिए और CBI को इंक्वायरी करने का पूरा एक आजादी मिलनी चाहिए. क्या अभी भी नैतिक रूप से अनिल देशमुख को पद से नहीं हट जाना चाहिए? देखिए हमारे देश में हमने ऐसी परंपराएं देखी हैं कि एक ट्रेन की दुर्घटना हो जाती थी तो लाल बहादुर शास्त्री रिजाइन कर देते थे. यहाँ
उनका ही अपना कमिश्नर आरोप लगाता है, सही है गलत है वो बात की बात है, वो तो जांच के बाद पता चलेगा, लेकिन इतना संगीन आरोप लगाता है उसके बाद भी कोई व्यक्ति अपने पद पर टिका है, तो मुझे लगता है कि यह उसकी नैतिकता से जुड़ा प्रश्न है। नैतिकता का तकाजा तो यह है कि हट जाना चाहिए, लेकिन अगर नैतिकता नहीं है तो आगे आप कुछ नहीं कह सकते। आणि यानंतर आपण या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड बघणार आहोत आणि ती बातमी अशी आहे की मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही घडामोडींना वेग आलाय। इस्लामपूरमध्ये असलेले जयंत पाटील आता आज रात्री मुंबईत परतणार आहेत असं कळतंय। आज रात्री किंवा उद्या सकाळी ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील असं म्हटलं जात आहे। आमच्या प्रतिनिधींनी देखील जेव्हा पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा कोर्टाची नेमकी ऑर्डर काय आहे ते पाहावं लागेल आणि पवारांशी चर्चा करून पुढची भूमिका घेऊ असं देखील आता जयंत पाटील यांनी म्हटल्याचं कळतं आहे। त्यामुळे आज रात्री मुंबईत जयंत पाटील परतणार आहेत आणि त्यानंतर काही घडामोडी घडतायत का किंवा त्यानंतर म्हणजे पक्षाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर काही विचारविनिमय होतोय का या सगळ्याबद्दल याविषयीची माहिती कळू शकेल। त्यामुळे या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला काही हादरे बसू शकतात का किंवा रात्री किंवा दिवसभरात या संदर्भातल्या काही घडामोडी काही बैठका घडतात का याकडे देखील आता लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। माजी महाधिवक्ते ॲडव्होकेट श्रीहरी अणेसर आता आपल्या सोबत आहेत। सर, न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये तुमचं स्वागत। आणि मुद्दा असा आहे की सर, अत्यंत गहन असा हा प्रश्न झालेला दिसतोय। थेट गृहमंत्र्यांवरच हे आरोप करण्यात आले होते आणि त्यावर हायकोर्टानं म्हटलेलं आज दिलेला निकाल या सगळ्याविषयी आपलं विश्लेषण। मी अजून हायकोर्टचा निकाल पाहिला नाहीये, पण जे काही न्यूज रिपोर्टमध्ये येतंय त्याच्यावरून हायकोर्टाने कोणतेही आदेश दिलेत असं म्हणणं बरोबर होणार नाही। हायकोर्टाने नुसतं एवढं म्हटलंय की जी काही एन्क्वायरी चालू आहे ती 15 दिवसात आटोपती घ्या किंवा 15 दिवसात त्याच्यामध्ये काही ना काही पुढील पावलं काय उचलायची ते ठरवा। हायकोर्टाने कोणतीही एन्क्वायरी माझ्या माहितीप्रमाणे सुरू केलेली नाहीये किंवा कोणतीही एन्क्वायरी हायकोर्टने अपॉइंट केलेली नाहीये किंवा पोलिसांना असे आदेश दिलेले नाहीयेत की तुम्ही एन्क्वायर करा। त्याच्यामुळे याच्यात हायकोर्टाने काही आदेश दिले आहेत असं म्हणणं बरोबर होणार नाही। हायकोर्टाचं एवढंच म्हणणं दिसतंय की जे काही चाललेलं आहे या एन्क्वायरी संबंधी ती कोणी केली काय केली याचा काही हायकोर्टाशी संबंध नाही। या एन्क्वायरीचं तुम्ही लवकरात लवकर काय करायचं ते बरं वाईट करा, एवढेच ते आदेश आहेत। सर, या सगळ्यामध्ये एकीकडे म्हणजे सीबीआयनं प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा आणि त्याचा अहवाल 15 दिवसात द्यावा असं हायकोर्टाने म्हटलंय। सीबीआयनं ही प्राथमिक चौकशी करावी असं म्हटलं जात आहे, पण याआधी देखील जेव्हा इतकी मोठी तपास यंत्रणा राज्यात येऊन तपास करते आणि जेव्हा गृहमंत्र्यांवरच राज्याचे आरोप करण्यात आलेले आहेत तेव्हा हे सगळं कठीण किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात असं आपल्याला वाटतं? प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतील, पण तत्वतः याच्यात अडचण याचं काही कारण नाही। गृहमंत्र्यांच्या विरुद्ध आरोप असतील पण त्याच्यात चौकशी झाल्याशिवाय हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत तुम्ही कसं म्हणणार? तसंच सीबीआयची यंत्रणा ही गृहमंत्र्यांच्या खाली कार्यरत नसते, ती सेपरेट एंटिटी आहे आणि तिची कंट्रोलिंग फॅक्टर्स हे काही गृहमंत्र्यांच्याकडे नसतात। जसं नॉर्मल पोलीस खातं हे होम मिनिस्टरच्या इनडायरेक्टली का होईना खाली येतं, तशी ही सिच्युएशन नाहीये। त्याच्यामुळे गृहमंत्र्यांचं काही त्यांच्यावर प्रत्यक्षात दडपण येईल अशी थिओरिटिकली तरी शक्यता नसते। सर, तो प्रश्न अशासाठी होता की जेव्हा म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीत किंवा त्यांची परमिशन घेऊन एखाद्या प्रकरणाचा तपास करण्याची त्याबद्दलचा मुद्दा उपस्थित होता आणि म्हणून जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवरच असे आरोप करण्यात आलेत म्हणून ते कदाचित जिकिरीचं जाऊ शकतं का किंवा त्याच्यात काही बाधा येऊ शकते का असं म्हणायचं होतं? पण हा प्रॅक्टिकल भाग आहे। त्याच ऍक्ट खाली जर राज्य सरकारची परवानगी मागितल्यावर राज्याने परवानगी दिली नाही किंवा विलंब लावला तर पुढील कारवाई करायचे सुद्धा मार्ग दिलेले आहेत। त्याच्यामुळे हे काही इम्पास होईल असं नाहीये की हे म्हणतील करू नका ते म्हणतील आम्ही करणार, अशा तऱ्हेचं एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्याची काही स्थिती यायची कारण नाही। कायद्यामध्ये त्याच्याकरता तरतुदी आहेत।
निश्चित आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी. प्रफुल्ल, आपण बघतो एकीकडे घडामोडींना सध्या वेग आलेला आहे. अनिल देशमुख यांच्या देखील अडचणीत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. आणखीन काही घडामोडी किंवा आणखीन काही तपशील या सगळ्या प्रकरणाचा आणखीन मिळतोय? घडामोडी खास करून काय घडतायत मुंबईत आणि राज्यातही? रेणुका, न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आता जी पहिली घडामोड या ठिकाणी समोर येते आहे ती म्हणजेच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे जे आहेत ते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि गृहमंत्री आणि नगराळे यांच्यामध्ये एक बैठक जी आहे ती आता सुरू आहे. कारण न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे काय भूमिका घेतली जावी या संदर्भातली चर्चा या ठिकाणी होईल. त्यानंतर दुसरी घडामोड जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच हा एक निर्णय जो आहे तो कुठेतरी धक्का देणारा आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर ते रात्री कदाचित शरद पवार यांची भेट देखील घेण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते घरीच या ठिकाणी मुंबईमध्ये घरी आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीनंतर आज पक्षाच्या वतीनं संध्याकाळी एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये नक्की या संपूर्ण प्रकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात जायचं का की एकूण सीबीआयला सहकार्य करायचं यांच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री या संदर्भात संपूर्ण परिस्थितीमध्ये काय निर्णय द्यायचा हा मुख्यमंत्री या ठिकाणी ठरवतील. तत्पूर्वी आता नवाब मलिक जे पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत आणि मंत्री देखील आहेत त्यांनी देखील हे स्पष्ट केलं आहे की पक्षाची आणि कायद्याची अधिकृत भूमिका ठरल्यानंतरच या ठिकाणी बोलणं उचित होणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रफुल्ल. आपण बघतोय की या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून घेतोय आणि त्याचबरोबर माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट श्री अणेसर देखील आता आपल्यासोबत याबद्दल त्यांनी देखील त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोक.